विधानभवन परिसरात गुरुवारी झालेल्या राड्यात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि 4 जणांनी मिळून जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली। देशमुख आणि टकले एकमेकांवर धावून गेले। या मारहाणीत देशमुख यांचे शर्ट देखील फाटलं। दरम्यान विधानभवनातील राड्यानंतर नितीन देशमुख हे चर्चेत आले। नितीन देशमुख यांना अटकही करण्यात आली आहे आणि यांच्या विरुद्ध आव्हाड यांनी रात्री आंदोलन देखील केलं। हे नितीन देशमुख नेमके कोण आहे जाणून घेऊ। नितीन देशमुखांची मूळ ओळख म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते। राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिले। जेव्हा अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती तेव्हा देशमुख हे अजित पवारांच्या विरोधात घोषणा देण्यात आणि आंदोलन करण्यात आघाडीवर होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन देशमुख हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत। जितेंद्र आव्हाड यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात। घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही त्यांचा प्रभाव आहे। युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रिय होते। प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती। राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। आक्रमक भाषेसाठी आणि जशास तसं उत्तर देण्यासाठी देखील देशमुख प्रसिद्ध आहेत। देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात 2 दिवसांपूर्वी गाडीचा दरवाजा लागल्याने वाद झाला होता। आव्हाडांनी देशमुखांसाठी ही खास पोस्ट केली होती। 2 जुलैला नितीन देशमुख यांचा वाढदिवस होता। त्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरून देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट केली होती। त्यामध्ये म्हटलं होतं की अवघड प्रसंगात साथ देणारी माणसं सध्याच्या वातावरणात राजकारणात फार कमी दिसतात। माझ्याबरोबर असलेला नितीन देशमुख हा कायमच माझ्या अवघड प्रसंगात माझ्या सोबत राहिला। माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांना माझ्या पुढे छातीचा कोट करून लढताना पाहिलं त्यातील एक असणाऱ्या नितीन देशमुख या माझ्या 100 किलोच्या तरुण सहकार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितीन देशमुख यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत। मात्र दादांचा वाढदिवस होता तेव्हा शुभेच्छा देताना आपल्याला माफ करून अबोला सोडावा अशी विनंती त्यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीतून केली होती। 2 हाना पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट असं यात लिहिलं आहे। पुढे नितीन देशमुख यांचं आणि आव्हाड पडळकर राड्याचं काय होतं याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।